आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। या थोड्या दिवसापूर्वी आलेल्या आमदारकीसाठी तिकीटसाठी आलेली जी व्यक्ती होती ती आम्हाला सोडून गेली। सोडून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याबद्दल उल्लेख करतायत का आपण? उद्या त्यात असतील, स्नेहलताई असतील, तर त्यांनी आम्हाला जाताना खूप नाव ठेवली। निष्ठावंतांनी काम नाही केलं, निष्ठावंतांनी आम्हाला फसवली, निष्ठावंतांनी असं केलं, निष्ठावंतांनी आमची गद्दारी केली। पण आमचे निष्ठावंत होते म्हणून तर त्यांना आज एवढी 92,000 मतं मिळाली। प्रफुल्ल दादा एकंदरीत बघायला गेल्यानंतर एक मोठा धक्का ठाकरे गटाला झालेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आता निवडणुकीच्या तोंडावर आपण धक्का दिलेला आहे। अर्थातच शिंदे गटामध्ये, अर्थातच शिवसेना या गटामध्ये आपण पक्ष प्रवेश केलेला आहे। एकंदरीत मागची काही कारण असतील, मात्र आपण पाऊल असं का उचललं इतक्या वर्षानंतर? काही वर्षापूर्वी आम्ही निष्ठेने ठाम राहिलो आणि या निष्ठेने ठाम राहत असताना पूर्णपणे ठाकरेंवरती प्रेम, आशीर्वाद, त्यांच्या कृपाशीर्वाद त्यांच्यावरती आपण काम करत बसलो। काम करत असताना महाड तालुक्यामधील स्थानिक वरिष्ठ नेते असतील, काल पहिले काही दिवसापूर्वी आमदार हे 194 मतदारसंघांमध्ये आमदारकीच्या वेळेस ज्या यांना तिकीट भेटली, नाव घेऊचं वाटत नाही, ज्यांना तिकीट भेटली त्यांना तिकीट भेटले असता त्यांचं काम आम्ही निष्ठावंतांनी पुरेपूर साफ मानाने केला। जिथे त्यांना बसायला जागा नव्हती त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी जागा दिली। पूर्ण निष्ठावंताने आम्ही पाहिजे तेवढं काम केला। काम करत असताना त्या निवडणूक झाल्यानंतर ज्या थोड्या दिवसापूर्वी आलेल्या आमदारकीसाठी तिकीटसाठी आलेली जी व्यक्ती होती ती आम्हाला सोडून गेली। सोडून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याबद्दल उल्लेख करतायत का आपण? उद्या त्यात असतील, स्नेहलताई असतील, तर त्यांनी आम्हाला जाताना खूप नाव ठेवली। निष्ठावंतांनी काम नाही केलं, निष्ठावंतांनी आम्हाला फसवली, निष्ठावंतांनी असं केलं, निष्ठावंतांनी आमची गद्दारी केली। पण आमचे निष्ठावंत होते म्हणून तर त्यांना आज एवढी 92,000 मतं मिळाली। आत्ताच्या कंडिशनला बघायला गेला, स्वर्गीय आबासाहेब असतील, आबासाहेब असताना त्यांना कधी 80,000च्या वरती मतं नाही मिळाले। ठीक आहे, 10-15,000 आमच्या असतील, पण ज्यावेळेस निवडणुका चालू झाल्या त्यावेळेस त्यांचीच माणसं नामदार भरतसिंग गोगावलेंकडे प्रवेश करत होती। आमच्या निष्ठावंतांनी दाखवा एक तरी प्रवेश केला काय, ह्या गोष्टी करत असताना निष्ठावंतांना नाव ठेवलं। हे नाव ठेवत असताना आम्ही तेही गोष्टी सहन केल्या। आम्ही थांबलो, काय बोलायचं नाही, कारण की आमच्या वरिष्ठांचा आदेश होतं की कुणी काय बोलायचं नाही म्हणून। पण वरिष्ठांचं बघताना गेल्यानंतर वरिष्ठांचं सगळं कौल हे जगतापांच्या हितूनच शिजायला लागलं। मग ते आम्हाला नको झालं। आता हे काम करत असताना पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल किंवा झडपीच्या निवडणुका लागल्या, या निवडणुकामध्ये निष्ठावंतांना काम करत असताना असं एकंदर चित्र दिसण्यात आलं की आज आपण युती करू, उद्या युती करू, आमच्या निष्ठावंतांनी खेळत बसले। आणि हे काम खेळत असताना ज्या निष्ठेने आम्ही, ज्या आशेने राहिलेलो, ज्या पक्षामध्ये निष्ठेने काम केलं, कसल्याही एकही रुपयाचं न काय करता जे काम केलं, काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी तिकीटासाठी डावलण्यात आलं। ठीक आहे, तरी पण आम्ही शांत बसलो। नंतर काही दिवसांनी आमच्या नेत्यांचे फोन आले, आमचे तालुका प्रमुख असतील त्यांचे फोन आले की सदर आपण फॉर्म भरायचा आहे। तर आम्ही त्यांना विचारलं, फॉर्म भरणार आम्ही 100%, पण फॉर्म भरल्यानंतर त्यांचं असं शब्द आले बाहेर की फॉर्म भरल्यानंतर आपली जर युती झाली तर फॉर्म मागे घ्यायला लागेल। तर माझं त्यांना एवढंच म्हणणं होतं, ती मीटिंगमध्ये पण विषय झाले। एकंदरीत मला म्हणजे सविस्तर नागरिकांना, जनतेला कळेल असं सांगा, नाही सविस्तर बोलणार मी। आपण काय कुठेही अडीअडचणी ठेवून बोलणार नाहीये। तर त्या ठिकाणी डावलण्यात आलं की बाबा सदर फॉर्म भरायचा आणि माघारपणा घ्यायची। तर हा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि होता आणि अजून पण आहे। शिवसेना ठाकरेगड असो, शिवसेना शिंदेगड असो, शिवसेना ही शिवसेनाच आहे। दुसरी गोष्ट सांगितली, त्यात डावलण्याचं काम केलं। डावलण्याचं काम केलं असताना निष्ठावंतांना म्हटले की तुम्ही फॉर्म मागे घ्यायचा, आणि जर फॉर्म मागे नाही घेतला तर आमच्याच काही वरिष्ठ लोकांनी आम्हाला असं सांगितलं की फॉर्म मागे नाही घेतात आम्ही तुमच्या पक्षातना हकलपट्टी करू। मग आता जर हकलपट्टी करण्यासाठी जर मी या पक्षात राहिलो असेल, पक्ष वाढवायचं काम केलं असेल, तर निश्चित राहून हेच फल मिळणार का आम्हाला, हा प्रश्न मोठा पडला।
दुसरी गोष्ट, काही बिझनेस कामासंदर्भात गोष्टी झाल्या, या गोष्टीमध्ये आमचीच लोक आमचे पाय ओढायला लागले. तर ते सगळं खुल्यावर सांगू शकत नाही, पण पाय ओढायला लागले. त्या ठिकाणी आमच्यावरती खूप अन्याय झाला, तरी पण आम्ही शांत बसलो. त्यावेळेस आता नगरपालिकेला आमचे मित्र बंटी पोटफोडे हे ज्यावेळेस उभे होते नगराध्यक्षला, त्यावेळेस एकही वरिष्ठ नेता, निष्ठावंत वरिष्ठ नेता कोणी त्याच्या प्रचाराला आला नाही. आणि हे काम करत असताना महाडमध्ये ठाकरे गटाची लोक दुसऱ्या पक्षाचं काम करत होती. अशी खूप उदाहरणं आहेत. असे खूप काय आहे. तर ह्या एका पक्षाचं काम करत होते. ते राष्ट्रवादीचं काम करत होते. ठाकरे गटाची लोक राष्ट्रवादी काम करत होते. आपल्या पक्षाचा नगरसेवक असताना ते ठाकरे गटाची लोक राष्ट्रवादी काम का करत होते? मग ह्याच्यावरती पण आहे ना, म्हणजे तुम्ही आपल्या धुसफूस होती. आणि ह्या धुसफुसीमध्ये एखादं चित्र खेडेगावात असं स्पष्ट होत गेलं की ठाकरे गटाकडे ताकद काही राहिलेली नाहीये. आणि आता ठाकरे गटाचं काम करत असताना ह्या निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला सुरुवात केली, असे आमचे अमितदादा मोरे, ते देखील बीजेपी मध्ये गेले. आता ते बीजेपी मध्ये गेले असता आम्ही कुठल्या प्रकारे जाणार आणि कुठे नाचणार? आता तर ठाकरेंची इथे 194 मतदारसंघामध्ये हे आपलेच वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी पाय कापण्याचं काम केला. जी लोक पुढे झाली त्यांच्याबद्दल पण त्यांनी हे केला. आजला बघायला गेलात तर 194 मतदारसंघामध्ये अनंत गीते साहेब ज्यावेळेस काम करत होते, त्यावेळेस अनंत गीते साहेब असतील, आमचे संजय भाई असतील, त्यांच्यावरती त्यांनी चुकीचे आरोप करून ह्या महाड मतदारसंघामध्ये न येण्याचं कारस्थान रचून उद्धव साहेबांजवळ त्यांनी चर्चा केली. ज्यावेळेस अनंत गीते आणि संजय भाई कदम होते, त्यावेळेस महाड तालुक्याला 194 मतदारसंघाला किंवा रायगड जिल्ह्याला एकदम फुल अशी ताकद होती. आणि ह्या ताकदीच्या जोरावरती आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो. आम्ही कधीही त्या दोन्ही व्यक्तींकडे कुठल्याही आशेने बघितलं नाही. फक्त एकच चेहरा म्हणजे संजय भाई कदम, अनंत गीते साहेब. पण ज्यावेळेस आमदारकीला उभे राहिलेल्या स्नेहलताई जगताप असतील, त्यांनी ज्यावेळेस त्यांच्याजवळ काही धुसफूस झालं, त्याच्यानंतर आमच्या खालच्या लोकांजवळ ज्यावेळेस चर्चा झाली की नाही ते आले नाही, ते असे आहेत तसे आहेत, तेव्हा आम्हाला ते अजिबात सहन झालं नाही. आम्ही त्या गोष्टीकडे खूप नाराज होतो. पण काय करणार, आम्ही शेवटीला खालचीच लोक, एकदम तालुका प्रमुख असलो तरी पण वरिष्ठ आमचे आहेतच. यामध्ये सुभाषभाई देसाईंनी लक्ष टाकला. पण सुभाषभाई देसाईंनी लक्ष टाकत असताना त्यांचं कौल एकच, ह्याच्याशी भांडण लाव, त्याशी भांडण लाव. ह्याच्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक हा मेला, म्हणजे साप मरून गेला. आजला कितीतरी असे शिवसैनिक आहेत, गावाच्या गाव आहेत, ज्यांची ठाकरेंवरती अजून प्रेम होतं. आणि ह्या प्रेम असताना सुद्धा त्यांनी, सुभाष देसाईंनी शिवसेना खालच्या लेवलला संपून टाकली. हे फक्त वरच्या लेवलला व्यवस्थित बसतात, तर खाली काय चाललंय, कार्यकर्ता जगतोय की मरतोय, सदा लोक वराची शिवसेना म्हणजे वडापाव खाल्ला की झाला, शिवसेना वडापाव खाल्ला जय महाराष्ट्र. पण शिवसैनिक वडापाव खाऊन, चटणी भाकरी खाऊन साहेबांचा, बाळासाहेब साहेबांचा काम निष्ठेने करत होता. कधीही त्यांनी आमिष नाही घेतली, कुठल्याही प्रकारची त्यांनी लाज नाही घेतली, पण वडापाव खाऊन काम करत होता. हे शिवसेनेची ताकद आहे. आणि शिवसेना ही अशी आहे की त्या ठिकाणी भुकेला हे नाही, डायरेक्ट शिवसेना, शिवसेना म्हणजे ठाकरे. पण आता अशी तयार झाली, ठाकरेंचं ब्रँड हे जे आजूबाजूला ठाकरे साहेबांच्या आजूबाजूला आहेत लोक, ते संपत चाललेत. वरच्या लेवलला ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत, ते त्यांच्या पद्धतीने सेटलमेंट करतायत, आणि खालती कार्यकर्ता मरतोय. आजला बघायला गेलात तर आम्हाला म्हटले की ह्या महाड तालुक्यामध्ये आम्हाला म्हटले की राष्ट्रवादीसोबत युती करायची नाही. राष्ट्रवादीसोबत युती न करताना आजला खाडीपट्ट्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी युती, त्यांचे फेक त्याच्यावरती आहेत, बॅनरवरती सगळ्यांचे फोटो. मग हे ह्यांना चाललं का? राष्ट्रवादीच्या, आमचे ठाकरे साहेबांचे उमेदवार असतील, ठाकरे साहेबांचे फोटो त्याच्यावरती आहेत. मग हे युती अचानक कशी झाली? मग युतीच करायची होती, सगळीकडे करायला पाहिजे होती. मग युती करताना तरी भाजी का युती केली? हेही प्रश्न सवाल आम्हाला येतो. आणि निष्ठेने काम करत असताना आम्हाला जे शब्द वापरले गेले आमच्या वरिष्ठांकडनं की तुमची आम्ही हकालपट्टी करू, जर निष्ठावंत शिवसैनिक फॉर्म भरत असेल, स्वतःच्या खर्चाने फॉर्म भरत असेल, स्वतःच्या खर्चाने काम करत असेल, तर त्याला तुम्ही ताकद द्यायला पाहिजे की फॉर्म मागे घेऊन तुम्हाला हकालपट्टी करू, मग असं बोलायला पाहिजे. हा एक प्रश्न मला पडला, म्हणून मी आजला. अगदी आता मला विचारायचं आहे की येत्या काळामध्ये आपल्याला चित्र असं दिसतंय का की चेतन पोटपोरे
पोटफोडे अर्थातच बंटी पोटफोडे हे देखील आता शिवसेना अर्थातच शिंदे गटामध्ये प्रवेश करतील का ह्या कारणाने? काय आपलं काय आपली यावर प्रतिक्रिया काय असेल? तर ते कसं आहे ते बंटी पोटफोडे जे आहेत किंवा चेतन गजानन पोटफोडे जे साहेब आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी पण योग्य तो निर्णय निवडावा असं माझं प्रांजल मत आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर त्यांच्या पण जीवाला लागला असेल. खरं आहे, ज्यावेळेस निवडणुकीत माणूस उतरतो त्यावेळेस त्याचं कळतं. आजला जर आपल्याच पक्षातले लोक जर प्रचाराला येत नसतील किंवा आपल्याच पक्षातले लोक जर त्या प्रकारचे आपल्या समोर दुसरीकडे प्रचार करत असतील तर अक्षरशः हे निंदनीय आहे. अगदी आता बघायला गेलं ना तर समजा येत्या काळामध्ये जर शिंदे साहेब अर्थातच एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले त्यावेळी काय परिस्थिती असेल, काय वातावरण असेल, काय सांगा त्यावेळी आपला निर्णय काय असेल? त्यावेळी ज्यावेळेस उद्धव साहेब आणि शिंदे साहेब ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती शिवसेना असो काय आणि ही शिवसेना असो काय. आजला शिवसेना म्हटल्यानंतर आज माझा अनुभव सांगतो. मी नामदार भरतशेठ गोगोले यांच्या परिवारातील पूर्वीपासून म्हणजे माझ्या वडिलांपासून आईपासून किंवा अजून माझ्या आजोबांपासून संबंध आहेत. आजला हे करत असताना मी देखील निष्ठावंत म्हणून राहिलो. माझ्या स्वतः पायावरती दगड मारून घेतली तेवढं चालतं, पण सकाळचं माणूस रागाने गेला संध्याकाळी घरी आला तर त्याला माफ केलं जातं हे मी आज अनुभवलं आहे. आज मी नामदार भरतशेठ गोगोले साहेबांच्या घरी गेलो असता मला विकासशेठ गोगोले असतील, सुषमा काकी असतील, यांनी मला जो मान होता त्या मानामध्येच मला आवाज दिला, ज्या मानामध्येच मला घरी नेलं, ज्या मानामध्येच मला बसवलं. जे विकास गोगोले साहेबांचं जे प्रेम माझ्यावरती होतं पहिलं म्हणजे ज्यावेळेस शिवसेना एक होती, गेली विकासशेठ गोगोले सोबत मी गेली वयाच्या 21-22 वर्षापासून काम करतोय. भरतशेठ आमदार साहेबांसोबत मी गेली म्हणजे जिथनं मतदान करायला हवं तिथून मी मतदान हा फक्त शिवसेनेला केलेला आहे. माझी 6वी पिढी शिवसेनेमध्ये आहे. आणि या गोगोले परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय प्रेमळ. त्यांना म्हणतात ना की कोळशातनं हिरा कसा निवडायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. आजला मी गेल्यानंतर त्यांच्यासोबत जी लोक होती त्यांच्या लोकांनी म्हणजे जी शिवसेनेमध्ये आता भरतशेठ गोगोले साहेब, विकासशेठ गोगोले साहेब यांच्यासोबत जी लोक होती ती पिढी आहे, त्या पिढीमध्ये त्या लोकांनी मला त्याच प्रकारे मान दिला, मला त्याच प्रकारे आवाज दिला, मला त्याच प्रकारे सर्वांनी सन्मान दिला. आणि विकासशेठ गोगोले साहेबांनी मला त्यांच्या स्टेजवरती म्हणजे ज्या जिथं मला जागा आहे त्या जागेवरती मला नेऊन ठेवलं आणि पुन्हा मला बोलले आमचा पप्या परत घरी येतोय आणि ज्याला आम्ही आनंदाने घेत आहोत. त्याच्यामुळे मी ते आज अनुभवलं. मला असं वाटायला लागलं की मी चूक केली की मी सदर त्यावेळेस आमच्या काही गावातल्या व्यक्तींसोबत किंवा इतर लोकांसोबत काही झालं असेल ते बाजूला ठेवून मी चूकच केली समजायचं. मी नामदार भरतशेठ गोगोले साहेब, विकासशेठ गोगोले साहेब आणि सुषमा काकी यांच्यासोबत मी ठाम राहायला पाहिजे तो. पण मी आता गवाही देतो की मी त्यांच्यासोबत ठाम राहणार. ज्यावेळेस ठाकरे किंवा शिंदे एकत्र येतील तरी देखील मी नामदार गोगोले साहेबांसोबतच राहणार, विकासशेठ गोगोले सोबतच राहणार. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर भविष्यात एकत्र येतील आणि यावेत अशी माझी पण इच्छा आहे. आणि जरी झालं तरी महाड 194 मतदारसंघामध्ये बघायला गेलात तर आता ठाकरे सरकारचं जे पारडं होतं ते खूप कमी होत चाललेलं आहे. काही कालानंतर इलेक्शन झाल्यानंतर अजून खूप काही घटना घडणार आहेत. अशा मी एकंदरीत काम करत असताना मला समजण्यात आलेलं होतं. तर मी विचार माझा केला की मी नामदार भरतशेठ गोगोलेंकडे प्रवेश करावं अशी माझी इच्छा झाली. नक्कीच नक्कीच धन्यवाद साहेब, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड.